म्हणजे कशातच मन राहिलेलं माळकरी होते, वारकरी होते, माळकरी होते ना, माळकरी होते, वारकरी होते आणि सर्वांना प्रेम देणारे, लहान मोठ्याला प्रेम देणार. हसायचं ते आपल्या गालातल्या गालातच हसायचं. म्हणजे असं प्रेम देणं हे सोपी गोष्ट नाही. सगळं देता येईल पण प्रेम नाही देता येईल. आपल्या गावामध्ये एक जणांना जमीन दान दिली. जमीन देता येईल ना, जमीन देता येईल, पैसा देता येईल, सोनं देता येईल, पुन्हा काय काय द्यायचं ते सगळं देता येईल, पण प्रेम देता येईल. नये मोल देता धनाची राशी नाही आकाशी ते पाताळी. प्रेम कुठे बाजारामध्ये मिळत नाही, गोष्ट लक्षात ठेवा. पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये घराला गावाला सगळ्याला प्रेम दिलं. विठाला आणि प्रेम देऊन ते आपल्यातून निघून गेलेले आहे. तात्पर्य आपला एवढा विषय झालेला आहे. असं तुकाराम महाराजांना अनुभवाला आलेला आहे. काय अनुभवाला आलं? फरकट तो संसार. संसार हा फरकट आहे, आसान आहे आणि मिथ्या आहे. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, क्षणाक्षणाला परिवर्तन होणार आहे. तुम्ही जर गीता वाचन केले ना, मग तुमच्या लक्षात माणसानं ग्रंथ वाचन केले पाहिजे. सद्गुरु गुरे बाबाचं वाक्य आहे, वाचायचा असेल तर ग्रंथ वाचा. त्याचे मार्मिक शब्द असायचे, त्याचे काय असायचे? मार्मिक शब्द असायचे. काय म्हटले ते? वाचायचं असेल तर ग्रंथ वाचून, मरायचा असेल तर ग्रंथ वाचून मारा. पुन्हा दुसरं वाचू. काही काय ज्ञानेश्वरीच माहित नाही, गाथाच माहिती नाही. ते मालिका म्हणजे ते मालिका काय हो? आता काय सांगायचं मालिका काय? ज्ञानेश्वरी माहित नाही, गाथा माहिती नाही, मालिका माहिती नाही, भागवत माहिती नाही, रामायण माहिती नाही, काहीला देवा माहिती नाही, आळंदी पंढरपूरची वारी माहिती आणि माळ कशी येते पण माहिती. काय माणसाचं जीवन बघा, हे नक्की वाया गेलेलं लक्ष वाया नाही, नगदी वाया झाले. कायला काहीच माहित नाही. साधू संतांना झाडाखाली राहिलेले आहे, पाला पांजोळा खाल्ला आणि आपल्याकरता ग्रंथ संपदा निर्माण केली, पण त्याची आपल्याला किंमत. साधू संतांना आपल्याकरता काय केलं याची आपल्याला जाणीव नाही. देवानं आपल्याकरता काय केलं हे आपल्याला काही कळत नाही आणि म्हणून त्यांच्याबद्दल काही वाटत नाही. एखाद्याला भावानं सांभाळ करावा. समजा एखादा जन्मलेला आहे आणि त्याला जन्मल्यापासून भावानं त्याचं पालन पोषण करावा. जन्मभर ते भावाला विसरत नाही. जन्मलं तेव्हा का आई वडील राहिले नाही, भावानं माझं पालन पोषण केलेलं आहे, मी माझ्या भावाला मानतो. म्हणजे आपल्या भावानं काय केलं हे त्याला कळाल्यामुळं भावाच्या ठिकाणी त्याची नितांत. एखाद्या वेळेला आजीनं सांभाळ केलेला असतो, एखाद्या वेळेला बहिणीनं सांभाळ केलेला असतो, एखाद्या वेळेला मावशीनं सगळं केलेलं असतं.
माणसं भावाला विसरत नाही, बहिणीला विसरत नाही, पुन्हा मावशीला विसरत नाही, आजीला विसरत नाही, पण सगळं जे केलं आणि करतात त्यांना माणसं विचारित नाही. एक नारायण तयाचे भजन चुकू नको. ज्याच्यामुळं शरीर चाललेलं आहे, ज्याच्यामुळं ऐकणं आहे, बोलणं आहे, पाहणं आहे, त्यांचं भजन चुकू नका. विषय आपला चाललेला आहे. ज्यांनी आपल्या करता करूनही ते केलेलं आहे, पण त्यांना माणसं विसरतात. संतांना आपल्या करता काय केलेलं आहे आणि कशा कशा पद्धतीनं त्यांनी ग्रंथ रचना आपल्या करता केलेले आहे याची माणसाला काही जाण नाही. आणि म्हणून संतांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे तेवढा आदर आहे, पण पाहिजे तेवढा आपल्या अंतःकरणात आदर नाही करणार. एखाद्या तुटक्या वस्तूबद्दल माणसाला जो आदर आहे, तुटक्या वस्तूबद्दल माणसाला जो आदर आहे तो संताबद्दल तेवढा आदर नाही. आपल्या करता काही केलं असं वाटतच, मग आपल्या करता केलं नाही का केलं वाटत नाही. अहो आपल्या करता ज्यांना केलं नाही का आपल्याला केलं असं वाटत नाही. जेव्हा आपल्या करता त्यांनी कष्ट केलेले आहे आणि कष्ट करून आपल्या करता ग्रंथ संपादन केलेले आहे याचं काही आपल्याला वाटत नाही. माणसाला एक कळत असतं ना, वाचल्यावरच कळत असतो, बाकी ध्यानात केव्हा कळत, केव्हा कळत असत सांगा. वाचल्यावर कळत, आणि जर वाचलं नाही कळत नाही. वाचल्यावर कळत का नाही वाचल्यावर कळत? वाचल्यावरच कळत. संसार कसा आहे हे वाचल्यावर कळत का नुसता पाहत राहिल्याने कळत? आता आपण तर संसाराला पाहत लागलोच ना, मग नुसतं पाहत राहिल्याने कळत नसतो, वाचन केल्यानं कळत असतो, किंवा संसार कसा हे संत मुखातून ऐकल्यावर कळत असतो. म्हणून ज्ञानोबारांनी आपल्याला आज्ञा केलेली आहे, तर या अवधान एक वेळ तुझे मग सर्व सुखाची पात्र होते, हे प्रत्युत्तर माझे उघडाय का. एक तर वाचायला पाहिजे किंवा ऐकायला पाहिजे. कीर्तन करण्याकरता अगोदर वाचनच पाहिजे, नाही तर मग एखाद्या वेळेला डोक्यावरून जात. काय काय माणसं कीर्तन आपल्या डोक्यावरूनच गेलं, कुठून केलं, डोक्यावरून कीर्तन केलं, नाहीतर मग दुसरी गोष्ट त्या महाराजाला काही येतच नाही. असा कोणा एका गावामध्ये आता संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज
त्यांनी असं कीर्तन केलं. एक जण गावातला काय म्हणला का महाराज जरा नवीन दिसतंय. बाबा ते संस्थेचा अध्यक्ष आहे आणि संस्थेचे अध्यक्ष असून संस्थेतल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारी आहे आणि त्यांना ते मनुष्य काय म्हणते नाही जरा महाराज नवीनच अभ्यासाला लागला मग आता हे तर वाचन न केल्याचं कारण. माणसाला कीर्तन का कळत नाही, वाचन करत नाही. म्हणून साधू संतांना वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी आईसा वरत्या. हे एवढंच आपण सांगायला लागलो. संसार कसा आहे पाहिल्यानं कळत नसतं तर वाचल्यानं कळत असतं किंवा ऐकल्यानं कळत असतं. महाराज संसार नेमका कसा आहे सांगा ना. तर ठिकठिकाणी संसार कसा आहे आपल्याला सांगितलेलं आहे. पण तरी आपण त्याच्याकडे डोळे झाकपणा करतो. संसार हा आसार म्हणून सांगितलेला आहे, संसार हा फलकट म्हणून सांगितलेला आहे आणि संसार मिथ्या म्हणून सांगितलेला आहे किंवा संसार हा परिवर्तनशील म्हणून सांगितलेला आहे. तुम्हाला कल्पना नाही का? जर परिवर्तन शब्दाचा जर आपण विचार केला तुमचा जन्मही सिद्ध होत नाही आणि मरणही सिद्ध होत नाही. जन्मही सिद्ध होत नाही आणि मरणही सिद्ध होत नाही. का? सारखं परिवर्तनच आहे म्हणजे बदलच आहे. ज्या वेळेला सुरुवात होती त्या वेळेला तर परिवर्तनच आहे ना. ज्या क्षणाला गर्भस्थापना होत असते गर्भामध्ये त्या मुलाची म्हणा काय होत असते सुरुवात होत असते. सुरुवात होणे म्हणजे परिवर्तन. जरा बारकाईने जर आपण लक्ष दिलं तर मग आपल्या लक्षात येईल. अहो सुरुवात झाली तरी ते सुरुवात होणं म्हणजे बदलायचे. जसं आपल्याला उदाहरण जर द्यायचं झालं समजा पंखा फिरायला. आता त्याची सुरुवात कुठं शेवट कुठे मला सांगा. पंखा पाहिला नाही कोणी? होय पंखा पाहिला नाही का? पंख्याची सुरुवात कुठून झाली ना शेवट कुठं झाला सांगता येईल? मग आता त्याच चालू नाही का? पंखा चालू नाही का सुरुवात आणि शेवट सांगता येत नाही. सुरुवात झाली नाही का सांगा त्याचा आरंभ शेवट सांगता येत नाही. आरंभ शेवट सांगता येत. तसं याची सुरुवात झालेली आहे चालूच आहे पण सुरुवात कुठून झाली हे पंखाची माणसानं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि लक्ष देऊन ऐकल्यावर मग माणसाला कळत असत. याचं पंख्यासारखंच काम. पंख्यासारखं कशाचं काम आहे माहिती? नुसतं शरीराचं नाही संपूर्ण संसाराची स्थिती आहे. जो काय ज्याला आपण संसार म्हणतो ना त्या संसाराची तशी स्थिती आहे किंवा त्याला आपण जग असं म्हणतो. जग शब्दाचा अर्थच काय माहिती? जग म्हणजे कशाला म्हणायचं? त्याचे दोन अक्षर आहेत. पहिला अक्षर आहे ज आणि दुसरा अक्षर आहे ग. जग दोनच अक्षर आहेत ना. जग. माझा ज म्हणजे जन्म आहे आणि ग म्हणजे मरण. मोठ्यानं टाळी वाजली ना
लोकायला गावातल्या जे न आले त्याला वाटत कितीच माणसं होती कोण आपलं उघडं नाही पडलं पाहिजे म्हणतात ना झाकरी सव्वा लाखात आपल्या अशी झाकरी म्हणून सव्वा लाखाचीच पाहिजे. तात्पर्य अर्थ आपलं संसाराचं चिंतन चालू आहे. संसार कशाला म्हणायचं? ज्याचं परिवर्तन होत असतं त्याला संसार म्हणायचं. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये 1 ते 5 श्लोकामध्ये संसाराचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि संसाराचं स्वरूप सांगत असताना परिवर्तनशील जे आहे त्याला संसार असं म्हटलं आहे. आणि असा जो काही संसार आहे तो कसा आहे तर महाराजांना सांगितलं फलकट तो संसार. फलकट आहे फोलकट आहे. एक सांगा, शेंगदाण्याला किंमत आहे का? त्या शेंगदाण्याचा वर जे आवरण आहे त्याला किंमत आहे? शेंगा आहेत ना भुईमुगाच्या शेंगा, वरच्याला किंमत आहे का मधल्याला किंमत? शेंगाने पाहिजे आज प्रत्येक काही न कोणाला माहिती. काही माणसं एकादशी करते पण आंधळी एकादशी. आंधळी एकादशी 12 वाजेपर्यंत कस तरी बरं काढ रात्री. आणि 12 वाजून 1 मिनिट झाले 10 मिनिट आता एकादशी सुटली. खायला काही घोट तिला म्हणायचं आंधळी एकादशी. भुईमुगाच्या शेंगा आपण खातो ना. मग आता एक सांगा, भुईमुगाच्या शेंगाला आतलं महत्वाचं आहे का वरचं महत्व? आपण आतलं खातो का वरचं खातो? काय का आतलंच खातो. मग आतलं जेवढं महत्वाचं असतं तेवढं वरचं महत्वाचं नसतं. तो आपल्याला पुन्हा दुसरं उदाहरण देता येईल. हे प्रकार ज्याला आपण बदाम म्हणतो, ते बदामाचं जे असतं ते मधलं महत्वाचं आहे का वरचं टप्पर महत्वाचं? काय महत्वाचं? मधलंच महत्वाचं आहे. माणसाच्या काळीला मधलं म्हणताना तोंडाला पाणी आलं बघा. मग शेंगाचं मधलंच महत्वाचं आहे, वरचं महत्वाचं नाही. बरोबर. पुन्हा बदामाचं मधलंच महत्वाचं आहे, वरचं महत्वाचं नाही. तसं हे वरचं महत्वाचं नाही, मधलंच महत्वाचं आहे. माणसं मधलं घेतात आणि वरचं टाकून देतात. मधलं घेतात आणि वरचं टाकून देतात. तसं शहाण्या माणसानं याचा हे मिथ्यात्व कळून घ्यायचं आणि आपलं जे सार आहे त्याची प्राप्ती करायची. म्हणून महाराजांना म्हटलं फलकट तो संसार. येथे साधू भगवंत आता हे कीर्तनामध्ये आपल्याला बरं वाटणार आहे आणि खरं वाटणार. पण जेव्हा कीर्तनातून घरी गेल्याच्या नंतर पहिलंच खरं वाटणार, हे काहीच खरं वाटणार. त्याच कारण इथं माया राहतच नाही आणि घरी मात्र माया आपल्याला सोडितच नाही. फलकट तो संसार येथे सार भगवंत. हे जे काही संसार आहे ना, आसार आहे. आसार कशाला म्हटलेला आहे? जे टिकत नाही त्याला आसार असं. जे टिकत नाही त्याला आसार म्हटलेला आहे. आणि जे मात्र नष्ट होत नाही त्याला सार असं. आता हे बघा, आपल्या समोरच्या गोष्टी आहेत, हे सर्व संपणार आहे. त्या भारुडामध्ये म्हटलेलं आहे
निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकोण सांगा भयाने जमाई माझे नाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव अहो एकाचा जर आपण विचार केला तर सगळ्याचा विचार सहज होतो त्या गारुडामध्ये सांगितलं आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहू पंजाचा परिवार राहिला नाही राहिला का पंजाचा परिवार राहिला का आता प्रत्येकाला पंजे झालेलेच ना पंजाचा परिवार राहिला का पंजाचा परिवार राहिला नाही आजोबाचा परिवार देखील राहिला नाही वडिलाचा परिवार मार्गाला लागलेला आहे आणि पुन्हा पंढरपूरच्या सप्ताहाला पण येणार आहे आता ब्रह्मदेव महाराज काय करते जय आनंद आता चाललेला आहे फरक तो संसार घेऊ आपण सगळे जण आनंद आता हे साधू संतांना प्रमाण दिलेले आहे आता हे प्रमाणात जे सांगितलं आता ते खरे का कुठे सांगा आजा मेला पंधा मेला बाप मसना नेला देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला आतापर्यंत हे सर्व गेलेच ना कोणीच राहील आणि पुढं कोणी राहणार नाही एक दिवस याचा सगळ्याचा प्रलय होणार त्यावेळेला इथं आपल्याला काही दिसणार मग सगळं साधू संतांच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व मिथ्या आहे आसार आहे फलकट आहे पण याच्यामध्ये असणारं जे काय आस्ती भाती प्रिय रूपानं सार मात्र भगवंत विठ्ठला संसार सार नाही पण संसारामध्ये सार आहे लक्षात आलं का संसार सार नाही जसं ते वरचं फलकट ते खरं नाही पण त्याच्यामध्ये शेंगदाणा तर खरं आहे उदाहरणाकरता तसं हे दिसणारं खरं नाही पण याच्यामध्ये आस्ती भाती प्रिय रूपानं परमात्मा मात्र हा सार आहे किंवा सत्य आहे पण कोण म्हणाल का हो महाराज
तुम्ही आस्ती भाती प्रिय असं म्हटलं, पण आस्ती भाती प्रिय हे काय आम्हाला काही कळालं नाही. आस्ती भाती प्रिय म्हणजे काय ते सांगा ना. तर आस्ती म्हणजे आहे, भाती म्हणजे दिसत, आणि प्रिय म्हणजे आवडतं. विठ्ठल आस्ती भाती प्रिय रूपानं परमात्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे, आणि त्याच्याकरता साधू संतांनं प्रमाण दिलेले आहे. हरि हा व्यापक सर्वकृत, हा तो मुखेत्वे सिद्धांत, चिंता नाशी चित्त असू द्यावे. हरि हा व्यापक सर्वगत. परमात्मा व्यापक आहे, पण कसा व्यापक आहे, तर आस्ती भाती प्रिय रूपानं परमात्मा व्यापक आहे. परमात्मा कशामध्ये नाही सांगा ना. आस्ती भाती प्रिय रूपानं, आस्ती भाती प्रिय रूपानं परमात्मा सर्वांमध्ये आहे. आता त्याच्याकरता आपल्याला उदाहरण द्यायचं झालं, आता हे लाल उपरण्याचे आता त्याच्यामध्ये परमात्म्याचे हे तिन्ही अंश आहेत. हे परमात्म्याचे 3 अंश आहेत, आस्ती भाती आणि प्रिय. हे तीनही प्रत्येक वस्तूमध्ये आहेत. तुम्ही कोण्याही वस्तूचं नाव घ्या, कोण्याही व्यक्तीचं नाव घ्या, कशाच्या कोण्याही पदार्थाचं नाव घ्या, प्रत्येक व्यक्ती वस्तू पदार्थामध्ये आस्ती भाती प्रिय रूपानं परमात्मा व्याप्त आहे. जसं उपर्ण आहे, उपर्ण आहे म्हणजे आस्ती, उपर्ण दिसायला म्हणजे भाती, आणि आवडायला म्हणून प्रिय. मग आता उपरण्यामध्ये जर परमात्मा आहे, पक्वाजामध्ये पण परमात्मा आहे, टाळामध्येही परमात्मा आहे. टाळामध्ये कसा परमात्मा आहे? टाळा आहे, टाळ दिसायले आणि टाळ आवडायले. हे शिबिर मध्ये कळत बघा. पोर हरिपाठ म्हणलं की लगेच टाळा करता पळते. मोहटाळे मोहटाळे मोहटाळे. मग टाळ आहे, आस्ती, दिसायला, भाती आणि आवडायला प्रिय. म्हणून तर या दृष्टीनं, या भूमिकेतूनच संत काय म्हटलेला माहिती? विठ्ठल टाळ विठ्ठल भाती प्रिय रूपानं सर्वांमध्ये व्याप्त आहे. समजा आपण एक मातीचा कण घेतला, मातीचा कण, माती नाही काय, मातीचा कण घेतला, मातीचा कण आहे, मातीचा कण दिसायला आणि मातीचा कण आवडायला. आवडत नाही. जमिनीमुळे भांडणं, धुऱ्यामुळे भांडणं, धुऱ्या
पिढ्यानं पिढ्या जातात पण धुऱ्याची भांडणं राहतातच. विठाला एका इती करता एका टीची करता एवढं तर सोडणार नाही. त्या कोणीतरी पुराणामध्ये सांगितलं बघा, पृथ्वी ते म्हणायला लागलेले आहेत, येडे लोक आहेत, मला कोणीही नावचं करायला लागले पण मी कोणाच्याच नावावर राहत नाही. पुराणातले आता गरुड पुराण आहे का, शिव पुराण आहे का, विष्णू पुराण, पण हे पुराणातलं वाक्य. पृथ्वी म्हणजे माझ्या का उगच मला पक्क नावचं करून घेता, पण मी कोणाच्याच नावावर राहत नाही. पण खरंय का कुठे? आता समजा आपले आजोबा वाढले, त्यांच्या नावावर राहिलं का त्या बापाच्या नावावर झालं. बरं आपोआप पुन्हा ते नाव कटत आणि बापाच्या नावावर आपोआपच होती. काय माणसं पक्क करते कसं करते, कशाचं पक्क कशाचं काय आलं. चलती का नाम गाडी विठाला. काही नाही, महाराजांना म्हटलेला आहे नटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया इरझार. अरे तात्पर्य अर्थ झालेला आहे, परमात्मा हा कणाकणामध्ये. सद्गुरु वैद्य बाबा सांगायचे, हनुमाजी राम रेणुमाजी राम. हनुमध्येही राम आहे आणि रेणूमध्ये देखील राम आहे. आणि सर्वांमध्ये अस्तिभाती प्रिय रूपाने असणारा परमात्मा हा सार आहे, असं महाराजांनी म्हटलं की येथे सार भगवंत. विठ्ठला आणि महाराज म्हणतात, हीच मी मनाला आणि जनाला जागृती दिली. हे दुसऱ्याकडे भगवंत सार आहे असं मी माझ्या मनाला आणि जनाला समजा देत आहे. ऐसे जागवितो मना.
सरसे जना सहित साधू संतांना मनालाच उपदेश केलेला आहे. न करी रे मना महाराज म्हणतात की बाबा मनाला उपदेश करायला लागलेले आहे. मनाला म्हणायला लागलेले आहे की म्हणा अरे तू कोणतीच कल्पना करू नको ना. कोणतीच कल्पना न करता देवाच्या चरणाजवळ तू राहना. जर देवाच्या चरणाजवळ राहिला तर तिथं काय सुखाला कमी नाही. येथे सुखाची आमुपाची राशी. अहो देवाजवळ सगळी सुखाची बघा पण माणसं तिथंच कल्पना करीत मिळतं का नाही पण बघा. आणि संसारात मिळतच नाही माणसं तर भरतील बघा. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल, कधीतरी सुख मिळेल. सर्व सुखाच्या आशा क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. पिंडाचा दिशाशी न पावला माया वेष्टीला जीव माझा. आवाज बरोबर आहे का जरा कमी हो बरं आहे ना. मग राहू द्या मग नका करू. कानगाव जरा आता कुठपर्यंत काम करते होय. कारण याच्याकडून बरंच काम घेतलं आणि मग ते कुठपर्यंत कामावर राहते ते म्हणजे नाटा असो. महाराजांनी या मनाला बऱ्याच ठिकाणी उपदेश केला. मना एक करी म्हणे मी जाईल मनाला म्हणे मन तू एकदा मी पंढरपूरला जाईल. तमाशाला जाईल. म्हणे खरं सांगा पंढरपुराकडे त्याची ओढे का तमाशाकडे त्याची ओढे. त्याची तमाशाकडे ओढे पण पंढरपुराकडे त्याची ओढ नाही. त्याला माहिती एकदा पंढरपूरला गेलं तर पुन्हा परत यायचं कामच नाही. तुका पंढरीच गेला आणि पुन्हा जन्म नाही. अहो एकदा पंढरपूरला जर मन गेलं तर तिथून मन निघतच नाही. मन कुठेही जाईल पण त्या ठिकाणी जाणारच नाही. प्रॉट आजी गुरु असणारे मामासाहेब सद्गुरु मामासाहेब हे उदाहरण देत असत. माशी सगळ्या ठिकाणी बसते पण अग्नीवर बसतच. माशी सगळ्या ठिकाणी बसल पण अग्नीवर बसतच नाही. नाही त्या ठिकाणी बसत
आता नाही नाही त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला कळलं म्हणजे घाणीमध्ये बसणार, पण अग्नीवर बसणार. अग्नीवर का बसणार नाही? कारण तिला माहिती का आपलं तर धाम परम म्हणजे मोक्षाची प्राप्ती. तसं मासी म्हणजे मन आहे आणि अग्नी म्हणजे परमात्मा विठ्ठल. मन एकदा देवाच्या चरणाला लागलं की मन तिथून माझं कुठं जात नाही. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण अपुलागे माय. आसेन धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी जिती गाई. देखिले तुमचे चरण, आता कुठे धावे तुमचे चरण. देखलिया भाग गेला शीन गेला अवघा. मन जर ठिकाणावर गेलं तर ते मन राहतच नाही. आणि मनाला ठिकाणावर जाण्याकरता बाकीच्या ठिकाणाहून हटवण्याकरता महाराज ठिकठिकाणी त्याला उपदेश करतात. गोड अभंग आहे. नको नको मना गोंधो माया जाळी, काळाला जवळी काळाची ही उडी पडेल बा जेव्हा. सोडविना जेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाढीची बहीण, शेजेची कामी न दुरी राही. सोडविना राजा देशीचा तो घरी, अनेक सोयरी भरी भरी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वासुनिया. कोणाला उपदेश करायचे? मनाला उपदेश करायचा. तसं तुकाराम महाराज म्हणता, असं माझ्या मनाला मी उपदेश करतो म्हणजे जाग करतो. विठा विठा. अरे साधू संतांना नुसतं मनालाच उपदेश करायला, अगोदर कोणाला उपदेश करावा हे कळालं पाहिजे. आपण लोकांनाच उपदेश करायला निघालो. 4-2 आम्ही टिपणं पाठ करतो. 4-2 टिपणं. भक्ताईशे जाना दिदी. पहिलाच आमचा हेच अभंग होता बघा. गाव बदलत होतो पण अभंग तेच होत. गावामध्ये बदल होत होता पण अभंगामध्ये बदल नव्हता. कारण ते परीक्षा द्यावा लागत होती ना, आणि म्हणून असा फिट पाठ केलेला होता. पण ते संस्थेमध्ये जर पहिल्यानंच कीर्तन करायच्या टाइमला काय झालं, ते पाठ केलेलं होतं ना, ते पहिल्या कडव्यावर आम्ही बोललोच बघा. पण ते दुसरं कडवं जे हुटकलं की तिसऱ्याच कडव्यावर गेलो. मग ते तिघे जे काही मुलं होते आमच्या पाठाचे ते म्हणजे मारा पान उलटलं. विठाला नवीन नवीन पान उलट
विठ्ठल बघा माग पुढं सांगायचा विषय आपला एवढा चालला की साधू संतांना पहिल्यानं मनाला उपदेश केलेला आहे आणि नंतर जनाला उपदेश केलेला आहे। अगोदर आपण आपली तयारी करावी बरं का। यामधून एवढंच आहे, पहिल्यानं आपण आपली तयारी करावा आणि नंतर दुसऱ्याला उपदेश करावा। विठाला वेगळ्या पद्धतीनं एक बाई नाथ महाराजाकडे आली आणि नाथ महाराजाला म्हणजे बाबा रे काय बाई हे लेकरू म्हणजे गुळ खायचं सोडी तुम्ही काहीतरी सांगा। नाथ महाराज म्हणजे बाई 8 दिवसानं ये आणि मग बाई 8 दिवसानं त्या मुलाला घेऊन आली। नाथ महाराज म्हणजे बाळा आजपासून गुळ खाऊ नका। ती बाई म्हणजे महाराज त्या दिवशीच का म्हणून सांगितलं ते म्हणजे मीच खात होतो तुम्ही कसं सांगितलं अगोदर मला सोडावं लागलं मग मात्र सोडा म्हणून सांगावं लागलं। विठाला महाराज म्हणतात अगोदर माझ्या मनाला मी जाग केलं आणि नंतर जनाला जाग करत आली बा। जगजोगी जगजोगी नाही तर जगजोगी जगजोगी जनाला काय केलं जाग केलं जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती बाबूला जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी माता सुखवी व्यथा जन्माच्या। हे 6 कडव्याच्या अभंगामध्ये लोकाला जाग केलं जनाला जाग आईशे जाग म्हणतो मला आणि सरसे जना सही। मग महाराजांना पुढं सांगितलेलं आहे काय करू नये आणि काय करावं हे पुढच्या कडे
घ्यावे नाम विठोबाचे आई मिळचा दया कर माग पुढं होणार कोणता घ्यावा कोणता घ्यावा कोणता घ्यावा आता आपण जुनी गाव जुन माझं काय नवन जुनं काही राहिलंच नाही सगळं जुनच झालेलं आहे अवघे निर्सोनी का घ्यावे ना हे जे आपण काम म्हणतो ना ते सगळे काम मिथ्या आहेत म्हण ना जसं येईल तसं होय आणि येता येताच येत असत एकदम येत नसतो तुला काय एकदमच आला का येता येता आला येता येता कोणाचंही तसं असं काही नाही म्हणून माणसानं माग नाही राहिलं पाहिजे माग राहणारा मागच राहतो असो हे जे काम आहेत ना हे काम आणि काम कामातूनच कामाची उत्पत्ती होती कामातून कामाची उत्पत्ती होते आणि ध्यानात ठेवा कामातूनच दोषाची उत्पत्ती होते आणि कामातूनच विकाराची उत्पत्ती होते हे काम म्हणजे सामान्य समजू नका हे जे काम आहे ना नाथ महाराजांना एका ठिकाणी म्हटलेलं आहे इच्छा मुरळीचा पाहो नका इच्छा म्हणा काम म्हणा कामना म्हणा यामधून अनेक कामाची म्हणा विकाराची दोषाची उत्पत्ती होत असते आणि म्हणून मुळातच जर कामच राहिला नाही तर पुढचं सगळं संपलं जातं कामच राहिलं नाही कारण कामच नाही तिथे क्रोधाची कैसा आणि तिथे कैसे भांडण नाही रामगड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे कामच नाही तिथे क्रोधाची कैसा जे काम आहे कामना आहे हा हे आपल्याजवळ राहिलंच नाही काम हे 2-3 प्रकारचा असतो तमोगुणी काम आहे रजोगुणी काम आहे सतोगुणी काम आहे कोणताच काम राहिला नाही म्हणून महाराजांना पहिल्यानं सांगितलं की अवघे निर्सोनी आता काम म्हणजे आपण आपल्या व्यवहारातले दैनंदिन जे काही काम सांगतो मग कोणी व्यापार करत असेल व्यापाराचं सांगत असतो कोणी नोकरी करत असेल तो नोकरीचं सांगतो कोणी शेती करत असेल तो शेतीचं सांगत असतो महाराज तुम्ही उठलं सुटलं चला उठलं सुटलं चला म्हणता एक जण तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे
ते म्हणे महाराज आम्ही जर तुमच्यासारखी मोकार असतो दयाळू असतो. आणि मग तेव्हा कळालं की आम्ही मोकारी मग ते मोकार जरी म्हणलं पण आपण समाधान मानलं का त्याच कारण आपण त्याच्यातून शोध घ्यायचा. त्याच्यातून काय शोध घ्यायचा आपण त्याला म्हणू दे आपल्याला मोकार. पण आपण समजायचं आपण मुक्त आहे. आता मुक्त म्हणल्याच्या नंतर राग येईल का राग जाईल? बरं राग येईल का राग जाईल? राग कशाला येईल? राग जाईल. असो अहो माणसं हे जे व्यापारी म्हणा शेतकरी म्हणा किंवा नोकरीवाले म्हणा हे सारखं कारण सांगत असतात. पण तुकाराम महाराजांना स्पष्ट केलेलं आहे. काय सांगितलेलं? सांडी आता कुडी कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा. अरे जन्मभर काही काम सांगत सुटतो काय विठाला विठाला. आम्हाला वाटतो तसं पण काय करा काम सुधरत नाही. काम सुधरत पण एक दिवस काम मात्र तुम्हाला वाटायला लागेल हे कळत नाही. कामच वाटायला लागेल ना. काम काय करेल? माणसाला वाटायला लागेल हे जरा. म्हणून जास्त ह्या कामाच्या नादी नाही लागलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांना स्पष्ट केलेलं आहे अवघे निरसोनी काम. मग शेती व्यापार नोकरी हे सगळे जे काम आहे पण काम करा पण मर्यादित काम करा आणि उरलेल्या वेळामध्ये देवाचं नाव घ्या ना. पण 24 तास 12 महिने माणसं काम करत राहतील का? रिकामी का होत नाही? रिकामी कधीच नाहीत का? रिकामीच नाहीत. शेतीतले समजा 12 तास काम करत असेल एखादा सगळे करतात का 12 तास काम? आता इथं सगळे शेतकरी आहेत. एकानं वर हात करून सांगावं की आम्ही 12 ना 12 तास एकदा कामाला लागलं तर 12 तास आम्ही पण विश्रांती घेतच आहे असं कोणी एखादा जाऊ द्या 12 तास आपण गृहीत धरा. 12 तास राहिले 8 तास झोपीला जाऊ दे. एखादा लय झोपळू असतो 8 तास जाऊ दे झोप. काही किती राहील? 4. 3 गप्पा छपा जाऊ दे. आणि 1 तास राहील. ज्ञानोबराय म्हणतात तरी का ऐसे करी या 8 प्रहरा माझारी मोठ के निमिष भरी देतो जाय. अरे थोडा वेळ तर मला दे ना. आणि थोडा वेळ तुझ्या कल्याणाचा आहे सगळा वेळ तुझ्या कल्याणाचा नाही. जेवढा संसाराला वेळ देशील ती एक वेळ तुझ्या कामाची नाही. विठाला मला जेवढा वेळ देशील ना तेवढंच तुझ्या कामाचं आहे बाकी तुझ्या काहीच कामाचं नाही. म्हणून महाराजांना म्हटलं अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. विठोबाचं नाम घ्या. त्या विठोबाचं नाम घ्या असं महाराज का म्हणतात? कारण विठोबाचं नाम घेण्यामध्ये फार मोठे फायदे आहेत. काय फायदे आहेत? तोटे भव
नाम घ्यायला का सांगितलं ते घेण्याच्या पाठीमाग कारण आहे. कारण विठोबाच्या नामाचा उच्चार केल्यानं काय काय होतं तर भवरोग तुटल्या जातो, क्रियमान कर्म संपल्या जातं. पुन्हा दुसऱ्या पड्यात सांगितलेलं आहे ऐशी विठोबाचे नाम उच्चारिता खंडे. पुन्हा जन्माचं खंडन होतं म्हणजे मरणाचा प्रश्न येत नाही. पुन्हा पाप राहत नाही, तापही राहत नाही. करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठोबा म्हणा, हा नामाचा उच्चार केला की पापाचं निर्मूळ म्हणजे मुळासह पाप संपल्या वसवण्याचे के. पुन्हा जाय त्रिविध तो अहो एवढंच नाही तुका म्हणे माया आणि होय दासी लागे पाया. म्हणून घ्यावे विठोबाचे नाम विठ्ठला विठ्ठला. नाव घेतलं पाहिजे, देवाचं नाव घेत राहिलं पाहिजे, नाव घेत राहिलं. बरं काही आपल्याला त्याचा फायदा हो का न हो, होईल का न होईल संशय न घेता देवाचं नाव घेत चला, नक्की आपलं काम झाल्याशिवाय राहणार. म्हणून म्हणत चला ना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. काय अवघड माणसा, रात्रंदिवस माणसं बडबड करीत बसतात. रात्रंदिवस फक्त झोपण तेवढंच काय तर झोपीत बडबडते. एक जण संस्थेवरची गोष्ट आहे ते आपण दुसऱ्याचं सांगतच नसतो, हे आपणच आपलं सांगितलं पाहिजे. कारण आपल्याच उकांड्यामध्ये भरपूर माल असतो, दुसऱ्याचे उकांडे कशाला उपयोगी बसायचे. आपल्या उकांड्यातला माल संपत नाही तर दुसऱ्याच्या उकांड्याकडे कशाला बघत बसायचे. एका मुलाला बोलायची जास्त सवय होती आणि ते त्याला येऊन संस्थेत यायला थोडा वेळ झाला. तोपर्यंत सगळे झोपले. हे माशासारखं तळमळू लागलं. कोणीतरी आसन बोलायला, कोणीतरी आसन बोलायला, कोणीतरी आसन बोलायला, कोणीच नाही, सगळे झोपले. त्या खोलीत पाय, त्या खोलीत पाय, त्या खोलीत पाय, कोणीच भेटलं. शेवट त्याच्या जवळ जास्त मित्र होता, त्याला झोपेतून उठले. झोपेतून उठल्यावर त्याच्या डोळ्याला पाणी लागलं. ते मला मला काम उठलं रे. नाही म्हणणारे मला ते काय झालं बघ, ते कोणी बोलल्याशिवाय मला झोपच येईना. आपण रात्र दिवस बोडबोड करतच राहतो ना. आपण म्हणू बरं का तुम्ही या म्हणलं असं नाही, आपण रात्र दिवस बोडबोड करतच राहिलोच ना. मग ते नुसती बोडबोडच राहील ना, त्याच्यातून काहीच फायदा होणार नाही. पण ते जर देवाचं नाव घेत राहिलं तर पाप राहणारच नाही. संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्म. न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. घ्यावे विठोबाचे नाव, विठोबाच्या नामाचा उच्चार करा. त्याच्यातली फार मोठी शक्ती आहे. खरं सांगा, विठोबाचं नाम औषध म्हणून जर तुम्ही घेतलं ना तर हे जे चालू रोग आहे ते रोग पण नसतो.
पथ्य पाळून जर विठोबाचं नाम घेतलं तर भवरोगासारखा देखील रोग जातो. भवरोगासारखा देखील रोग जातो. आपल्या मग मोठा रोग लागला पण ते आपल्याला माहिती नाही. हत्ती नावाचा रोग झाल्याला कळतच नाही की मला आपली बॉडी चांगली सुधारली म्हणून. आपला कोणी हात धरू शकत नाही पण तो हातच राहायला पाहिजे ना. हत्ती नावाचा रोग झालेला माणसाला कळत नाही. हे जसं आहे तसं हा भवरोग झालेला माणसाला कळत नाही. माणसं निश्चिंत असं घोरायला लागली बघा. भवरोग म्हणजे कळलं जन्म मरण रूपी भवरोग आहे. पण ते विठोबाचं नाम घेतल्यानं ते राहतच नाही. पण त्याच्याकरता पथ्य पाळावं लागतं. पथ्य पाळणं याचा अर्थ शुद्ध आचरण आहे. कशा पद्धतीनं महाराजांचा एक अभंग आहे जोडून याचं ते पथ्य सांगितलं. अभंगातल्या प्रमाणे आचरण करून विठोबाचं नाम घेतलं की भवरोग जाण्याला वेळ लागत नाही. भवरोगाईसे आणि काही शुल्लके तात्पर्य अर्थ आपला झालेला आहे. असं पथ्यासह विठोबाचं नाम घेवा म्हणून महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे. देवाशिवाय नामाशिवाय जे केल्या जातं ते दुःखाला कारण असते. शेवटच्या पड्याचं तुका म्हणे तुका
महाराजांना शेवटच्या कडव्यामध्ये देवाला सोडून जे जे केल्या जातं, देवाला सोडून म्हणजे देवाच्या नामाला सोडून, कारण देव तर दिसतच नाही. देव दिसला का कोणाला का कोणाला, पण काहीच्या अंगात देव येतो हे विशेष. कसा देव अंगात येतो? जे जे 50-50 वर्षे परमार्थ करून त्यांच्या अंगात येतो, आणि खाणारा पिणाऱ्याच्या अंगात देव येतो. तात्पर्य अर्थ झालेला आहे की देव हा दिसतच नाही बा, हा दिसला तरी जास्त वेळ राहत. पहिली गोष्ट, देव दिसत नाही आणि दिसला तरी जास्त वेळ राहत. म्हणून देव पाहण्याच्या नादी लागण्यापेक्षा देवाचं नाव घ्या ना, नक्की आपल्याला मात्र तो उभा जगजेठी. म्हणून या ठिकाणी सारांश आपल्याला सांगायचं एवढा की देवाचं जे नाम आहे ना, त्या देवाच्या नामाला सोडून जे जे केल्या जाईल ते मात्र शीन म्हणजे दुःखच होईल. व्यापार केला तरी दुःखच, नोकरी केली तरी दुःखच, शेती केली तरी दुःखच, काही करा दुःख आहे. आणि दुःखच असल्यामुळं माणसं दुःखाचाच विचार करतात. ज्ञानोबरांनी म्हटलेलं आहे, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकितेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. जसं महाराजांना उदाहरण दिलेलं आहे, इंगळ म्हणजे अग्नी आहे आणि त्याच्यावर एखादा झोपलं तर निवांत झोप लागत ना, काही काही होत नव्हते. हा, का झोप लागणार नाही? बघ, झोपल्यावर पुन्हा उठायचा प्रश्नच नाही. हा इंगळ म्हणजे असं जाळ चालू आहे आणि त्याच्यावर झोपल्यावर काय निवांत झोप लागत का? तसं संसाराची गोष्ट आहे, संसारातले काम आहे. देवाला सोडून जे जे काम केल्या जातात ते इंगळा झोपण्यासारखी गोष्ट. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं, कोणा ढेकणाचं उदाहरण दिलं. सद्गुरु गुले बाबा त्या ढेकणाचं उदाहरण द्यायचं. खटुमल सोने न देस दिला, खटुमल सोने न देस दिला. आम्ही लहानपणी भारूड ऐकत होतो, लहानपणी भारूड ऐकत. खटुमल सोने न देस दिला म्हणजे काय कल्पना? खट म्हणजे बाज आहे आणि मल म्हणजे पहिलवान म्हणजे ढेकण. एकच ढेकून पहिलवानाच्या जर अंगामध्ये शिरला तर बिना पहिलवानाचा चितपट होते बघा. एखाद्या ढेकणाची बाज आहे, ढेकणाचा अंथरूण आहे, ढेकणाचं पांघरूण आहे, ढेकणाची उशी आहे आणि त्याच्यावर झोपला. सुखे मी जोडोगा लागेल का झोप? ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्ख तो वचना योग आहे. म्हणून नामाला सोडून जे जे केल्या जाईल ते सगळं दुःखाला कारण आहे असं महाराजांनी शेवट म्हटलं. तुका म्हणे देवादीन पुढं केला असीन तो मिथ्या. हे सगळं जर मिथ्या आहे आणि म्हणून महाराजांनी माशीच मी सर्वाला जागृती देतो. ऐसे जागवितो म्हणा सरसे जना सहित ज्ञानेश्वर. महाराजांना या अभंगामध्ये मनाला आणि जनाला
जाग केलेला आहे. आता आपण जनाला जाग करू शकत नाही, पण आपल्या मनाला तर नक्की जाग करू शकतो. म्हणून आजच्या या विचारावरून प्रत्येकानं आपण आपल्या मनाला जाग करण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपलं या जन्मामध्ये कल्याण होईल, असं आपलं कल्याण व्हावा अशी भगवत चरणी प्रार्थना करून ज्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे असे श्रीमान कैलासवासी दादासाहेब अण्णासाहेब जगताप हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. ते ज्या ठिकाणी असतील तिथं सुखानं समाधानानं राहावा आणि त्या ठिकाणी परत पुन्हा मनुष्य जन्मामध्ये येऊन त्यांना पुन्हा ही साधू संतांची सेवा घडावी आणि त्यांचं कल्याण व्हावा अशी आपण सर्वांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहून ही झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, प्रवर मारुतीरायाच्या चरणी ही सेवा समर्पण करून आपण या ठिकाणी थांबू. उद्या म्हणजे परवा पंढरपूरला मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम चालू होणार आहे. 12 ते 19 उद्याचे ऑगस्ट, 12 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या काळामध्ये पंढरपूरला कालिका देवी मंदिर या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला सर्वांना यावा. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे संस्थेवर आपण छोटा कार्यक्रम ठेवत असतो 5 दिवसाचा. ज्ञानेश्वरी जयंती, आई वडिलाचे पुण्यतिथी, गुरु महाराजाची पुण्यतिथी 16 ते 20 म्हणजे 9 महिना नाही, 16/9 ते 20/9 या कालावधीमध्ये चांगले चांगले महाराज कीर्तनाला आलेले आहेत. आता आपण रोज तर येऊ शकत नाही, पण महाप्रसादाला मात्र सर्वांना यावा एक अशी सूचना देऊन आणि पुन्हा आपल्या गावामध्ये संस्था चालू होणारच आहे. आपल्याला महाराज चांगले मिळणारच आहे आणि म्हणून या संस्थेकडं आबाल वृद्धानं सर्वांना लक्ष द्यावा आणि ही संस्था कशी मोठी होईल याची मात्र सर्वांना नोंद घ्यावी. कारण संस्था म्हणजे एक प्रकारचं कल्पतरू म्हणजे ज्या ज्या कल्पना केल्या जातात त्या त्या कल्पना जिथं पूर्ण होतात त्याला कल्पतरू असं. कल्पतरुवटी जो कोणी आणि काय कोणी त्याला सांगा दोन्ही. अहो आजच तिथं जर गेलं तर प्रसन्न वाटतं काही नसून, आणि तिथं जर असे हे जर लहानाले पोरं जर दिसू लागले, महाराज दिसू लागले, तुमचा आनंद तो गगनात मावणार नाही. अशा पद्धतीनं संस्था आहे. आपण सर्वांना लक्ष द्यावा आणि संस्था कशी मोठी होईल असा आपण विचार करावा. आपण करणारच आहे. आपण सामर्थ्यशाली माणसं आहे. अहो एकेकानं 7-7 दिवसाचे 8-8 दिवसाचे सप्ताह केलेले आहे. पाणीपोखरी म्हणजे पुरुषार्थी गाव आहे आणि मग या ठिकाणी आपला पुरुषार्थ दाखवावा आणि संस्था कशी मोठी होईल याचा विचार करावा. हा विचार आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये राहावा अशी भगवत चरणी प्रार्थना करून ही झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज या ठिकाणी सेवा समर्पण करून सेवेला पूर्ण करू. चाल म्हणत